सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात अशी घटना घडली की जिच्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं। एका पत्नीने आपल्या मुलासह नवऱ्याचा खून केला आणि त्या कटात मुलाच्या मित्रालाही सामील करून घेतलं। सगळा एका मोठ्या कटाचा भाग होता, विमाच्या पैशांसाठी आणि कर्जाच्या ओझ्यातून सुटण्यासाठी। बाबूराव दत्तात्रय पाटील यांच्यावर कर्जाचा डोंगर, अनेकांकडून घेतलेली उसनवारी आणि कर्जाच्या परतफेडीचा तगादा वाढत होता। दुसरीकडे त्यांच्या नावाने मोठा विमाही घेतलेला होता, ज्याची वारसदार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी होती, वनिता पाटील। त्याच पैशांच्या मोहापायी पत्नी वनिताने एक धक्कादायक कट रचला। या कटात भागीदार केलं मुलगा तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हुलवानला। 10 फेब्रुवारी मिरज पंढरपूर मार्गावर बाबूराव पाटलांचा अपघात झाल्याचं भासवण्यात आलं। मृतदेह पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। भाऊ सागर पाटलांनी मृतदेह कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात नेला। पोलिसांनी याला अपघाती मृत्यू मानलं, पण काही गोष्टी संशयास्पद होत्या। तपास सुरू झाला आणि पहिल्याच टप्प्यात पोलिसांना पत्नी आणि मुलाने दिलेल्या जबाबात तफावत जाणवली। त्यांनी सांगितलं की घटना घडली तेव्हा ते कराडला होते, पण मोबाईल लोकेशन काही वेगळंच सांगत होतं। त्या दोघांचं लोकेशन घटनास्थळीच आढळलं। गावातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं आणि धक्कादायक सत्य समोर आलं। पत्नी, मुलगा आणि एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली। अखेर पोलिसांच्या उलट तपासणीसमोर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली। या तिघांनी बाबूराव पाटील यांना आर्य हॉटेलजवळ बोलावलं। संधी मिळताच त्यांनी त्यांचं डोकं रस्त्याच्या दुभाजकावर आपटलं। तीव्र मारामुळे बाबूराव जागीच मरण पावले। मग हा अपघात असल्याचं भासवण्यासाठी त्यांना तिथेच सोडून देण्यात आलं। पण नियती काही वेगळीच होती। पोलिसांच्या सतर्कतेने हा बनाव उघड झाला। पत्नी, मुलगा आणि त्याचा मित्र या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आणि एक धक्कादायक सत्य उघड झालं। कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी एका पत्नीनेच आपल्या नवऱ्याचा जीव घेतला आणि मुलानेही या क्रूर निर्णयाला साथ दिली। या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरलाय। ही घटना एक मोठा धडा आहे। संकटातून सुटका शोधताना जर अमानवी मार्गाचा अवलंब केला तर शेवटी न्याय आपल्या मागावर असतो। सत्य लपून राहत नाही, ते उघड होतच।